गुड आफ्टरनून. प्रिसिओल मशीन टूल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये पूनम पाटील म्हणून मी HR एक्झिक्युटिव्ह म्हणून या डिपार्टमेंटमध्ये लास्ट 10 वर्ष काम करते. आम्ही HRM सॉफ्टवेअर यूज करतो. ते सॉफ्टवेअर आम्ही 2008 पासून यूज करतो. पहिले आमच्याकडे सेन्सेस होतं जे विंडो बेस होतं. आता आमच्याकडे डेस्कटॉप बेस सॉफ्टवेअर आलं जे आम्ही क्लाउडवरती यूज करतो आहे आता सध्या. त्याचे रिव्ह्यूज तर खूप चांगले आहेत. आम्ही यूज करतो आहे त्याचा म्हणजे आम्हाला खूप फायदा झाला. जे आपण मॅन्युअली केलं असतं तर त्याच्यामध्ये खूप मिस्टेक्स होतात. सगळे एम्प्लॉईचा डेटा पूर्ण जो आहे आपण त्यांचे जॉईनिंग फॉर्मॅलिटीज आहेत, त्यांचे डॉक्युमेंट्स आहे ते स्कॅनिंग्स करून सगळे अपलोड करू शकतो. परफॉर्मन्स रिव्ह्यू, त्यांचे अप्रेझल, इन्क्रिमेंट झाले आहेत, ॲरियस झाले, हे सगळे आपण त्याच्यामध्ये प्रॉपर वेने अपलोड करू शकतो. त्याच्यामध्ये आपण अपलोड करताना जेव्हा पण आपल्याला काही एरर येतात तर त्यांची जी टीम असते ती आपल्याला कॉलवरती वगैरे जसा सपोर्ट हवा एनी डेज पाहिजे त्या रीतीने सपोर्ट करायला तयार असते. आता आमची ही कंपनी बेसिकली इंजिनिअरिंग कंपनी आहे. त्याच्यामध्ये आमच्या इथे वर्कर्स आहेत. त्या वर्कर्सचं कॅल्क्युलेशन आपलं नॉर्मल याच्यासारखं नसतं. त्यांच्या फिगर्स पॉईंटने पर डेने त्यांचं कॅल्क्युलेशन असतं. सॅलरी पर डेने त्यांची कॅल्क्युलेट केली जाते. दर 6 महिन्यांनी त्यांचे DA चेंज होत असतात. DA चेंज झाल्यानंतर नुसतं DA नाही, त्याच्यावरचा HR आहे ती फिगर पॉईंटने असते. पॉईंट पैसे 0.65, 0.25 अशा पैशाने त्यांची अमाऊंट दर 6 महिन्यांनी रिवाईज होते. त्याच्यानुसार त्यांची सॅलरी पण रिवाईज होते. आणि ती सॅलरी रिवाईज झाल्यानंतर परत डेटचं कॅल्क्युलेशन, परत त्यांचं दर वर्षाने इन्क्रिमेंट्स असतं ते प्रॉपर वेने त्याच्यामध्ये अपलोड केलं जातं HRM थ्रेडमध्ये. आणि ते अपलोड करताना मला काही एरर नाही आला. मी म्हणजे लिटरली 24 महिन्याचे पण ॲरियस, 2-2 वर्षाचे अशा ॲरियस त्यांचे काढलेले आहेत. आत्ताच रिसेंटली 2 मंथ पहिले मी त्यांचे ॲरियस कॅल्क्युलेट केले 18 महिन्याचा. तो पण सगळा पर डेच्या हिशोबाने होता तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला. सॉफ्टवेअर म्हणजे खूप प्रॉपर, म्हणजे कोणीच इझी वेने ते यूज करू शकतं. काहीच त्याच्यामध्ये डिफिकल्टी नाही आहे.